सुरुवात करूया. सुखाव बैठक स्थिती. पद्मासन. सॉरी. सुखाव बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरे शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. प्रत्येकी 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. उजवा हात गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेमध्ये. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकस बाहेर येईल आणि घेतलेला श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या आणि फोर्सफुली श्वास सोडा. अशी एकूण आपल्याला 10 आवर्तन करायची आहेत आपापल्या क्षमतेने. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचंय. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. उजव्या नाकपुडी मधला श्वसन मार्गातला बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. चेहरा शांत आहे. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. आणि आता डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन करायचंय. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. दोन्ही नाकपुड्यांमधला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपली जाणीव या स्पर्शाकडे घेऊन जायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा जो एकमेकांना हलकासा स्पर्श झालाय तिथे थोडासा किंचितसा दाब द्या आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांचा, व्हायब्रेशनचा अनुभव घ्या. बघा तुम्हाला काही जाणवतंय का? काही ठोके जाणवत आहेत का? ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. विचारांची गती कमी होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. ओम. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम.
शेवटच्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचेत आणि प्रार्थना माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची आणि आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. एक श्वास थांबून उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खाली येतील छातीपाशी. जोडलेल्या हातांचं घर्षण करूया. पाणी निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. विश्रांती सुरुवातीला घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. मान मागे सैल सर सोडूया. जाणीव आपल्या श्वासाची. आणि आज आपण करणार आहोत आपल्या भूमातेला वंदन. तर हे कसं करायचं बघून घेऊया. दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. एकदा आपल्याला उजव्या बाजूला मागे वळायचंय. कपाळ जमिनीकडे न्यायचं. जमिनीला टेकवायचं. मग वर यायचं आणि मग डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. भूमाता आपल्याला अन्न देते, पाणी देते आणि त्यासाठी आपण तिच्या प्रती कृतज्ञता. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घ्या. आपण थोडस श्वासाची अवेअरनेस म्हणजे ब्रिदिंग अवेअरनेसनी कृती करणार आहोत. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या बाजूला खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास घेत वर या आणि श्वास सोडत डाव्या बाजूला खाली झुका. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. बरोबर करताय. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास घेत वर यायचंय मध्यभागी. थोडस आजपासून आपण ब्रिदिंग अवेअरनेस देणार आहोत प्रत्येक गोष्टीसाठी. 2 दिवस आपण कृती लक्षात घेतल्या होत्या आणि आजपासून थोडस आपल्याला ब्रिदिंग अवेअरनेस कडे लक्ष द्यायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता उजव्या दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली असेल. दोन्ही अंगठे जे आहेत हे उजव्या गुडघ्याच्या बघा वर असतील आणि हाताची पकड ही खाली असेल. बरोबर. आणि आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत आणि सरळ करायचा. बरोबर. फोल्ड करूया, सरळ करूया. जमिनीला घासत घासत कृती करा. म्हणजे पाऊल जे आहे हे आपल्याला जमिनीला असं घासत घासत ते आपल्याला फोल्ड करायचंय. बरोबर. आणि सरळ करायचं. बरं. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली असेल आणि उजवा गुडघाच आपल्याला फोल्ड करायचा आहे. मांडीच्या खाली न देता गुडघ्याच्या खाली द्या. म्हणजे इथे आपले जे नी जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात. बरोबर. पुन्हा एकदा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे.
उजवा डॉक्टर ताई तुम्ही ना हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली घेतली आणि उजवा पाय तुम्ही फोल्ड करता. तर हाताची जी क्लच आहे ते उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या आणि उजवा पाय फोल्ड करा. हा, दोन्ही हातांची बोटं दोन्ही हातांची बोटं उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या आणि मग उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि तोच पाय सरळ करायचा. उजवा पाय फोल्ड, बरोबर, आणि सरळ, बरोबर. आता पुन्हा फोल्ड करा आणि उजवाच पाय आपल्याला 45 डिग्री वर घ्यायचा आहे आणि खाली ठेवायचा आहे. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. एक मिनिट हा. मंजुश्री ताई, डॉक्टर तुमचं ना तुमचा हाताची पकड जी आहे ना ती तुम्ही डाव्या गुडघ्याच्या खाली घेतली आहे, तर ती उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या, राईट साईडला. तुम्ही लेफ्ट साईडला घेतलीये ती राईट साईडला घ्या आणि तो पाय अप अँड डाऊन करायचा आपल्याला. अप अँड डाऊन, राईट लेग, बरोबर. हा हा, आता बरोबर होतंय तुमचं, बरोबर. आणि आता तो 45 डिग्री वर आणि खाली करा. 45 डिग्री वर आणि खाली, वर आणि खाली, बरोबर, वर खाली. ओके. आणि आता पुन्हा खाली आहे पाय, तो पुन्हा एकदा वर घ्या आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. एक मोठं वर्तुळ करायचं पायाने, दोन, बरोबर, तीन, चार, पाच, बरोबर, अँटी क्लॉकवाईज. पुन्हा पाय वर घ्या आणि विरुद्ध बाजूने कृती करा. एक, दोन, तीन, चार, पाच, बरोबर. सावकाश उजवा पाऊल जमिनीवर येऊ दे आणि मग ते सरळ करा, बरोबर. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आपल्या हाताची गुंफण जी आहे ही आता डाव्या गुडघ्याच्या खाली येईल. करेक्ट. दोन्ही हातांचे जे अंगठे आहेत हे वरच्या साईडने असतील. आणि आता डावा पाय आपण आता थोडस ब्रिदिंग अवेअरनेसने करूया. श्वास घेत डावा पाय फोल्ड करायचा, श्वास सोडत सरळ करायचा, जमिनीला घासत घासत. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. छान. पुन्हा डावा पाय फोल्ड करा आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर 45 डिग्री, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता वरती घ्यायचंय 45 डिग्री वर आणि खाली, बरोबर, बरोबर. पुन्हा पाय वर घ्या आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, गोलाकार फिरूया, बरोबर. दोन, वरच्या वर न फिरवता पाऊल जमिनीला लागू दे. तीन, चार, बरोबर करताय. पाच, पुन्हा पाय वर विरुद्ध बाजूने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाच वेळा झालं की थांबायचंय. डावं पाऊल जमिनीवर येऊ दे, मग पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सर सोडा, विश्रांती. अँकल मधून पाऊल आपण जरा रोटेशन करून घेऊया विश्रांती घेतल्यानंतर. दोन्ही पाय जळून घ्या, पाठीचा कणा सरळ. पाऊला आधी स्वतःकडे खेचून घ्या आणि मग रोटेशन करायला सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. एक, आधी स्वतःकडे खेचून घ्यायची आणि मग रोटेशन. दोन, तीन, बरोबर. चार, पाच, मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि राईट, लेफ्ट टू राईट, अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच, बरोबर. थांबायचं आहे 5 वेळा झालं की आणि विश्रांती घ्यायची. आज आपण पद्मासन आणि अर्ध पद्मासन कसं घालायचं हे शिकणार आहोत. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी ओव्हर ट्राय न करता काल जे आपण स्वस्तिकासन पाहिलं
ते केलं तरीही चालेल. पण आता याची कृती बघून घ्या पद्मासनाची कशी केली जाते. सोपं आहे करायला. फक्त आपल्याला आपल्या नी जॉइंट्स मध्ये जर काही इफेक्ट म्हणजे थोडकी दुखापत असेल, तर आपल्याला थोडंसं ते पायाची स्थिती घेताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर आता बघूया हे कसं केलं जातं. पद्मासन हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. इथे आपण बराच वेळ मेडिटेशनला बसू शकतो. त्याचबरोबर आपल्या पाठीचा कणा सरळ राहतो आणि थोडंसं एकाग्रता वाढणारं हे आसन आहे. आणि आपले जे नी जॉइंट्स आहेत, गुडघ्यांचे जे स्नायू आहेत, हे लवचिक होतात. म्हणजे पुढे जर जसं जसं वय वाढतं तशी थोडीशी आपल्या जॉइंट्स मध्ये आपल्याला दुखापत व्हायला सुरुवात होते. पण जर आपण पद्मासन घातलं तर ऍटलीस्ट आपले गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते अधिक फ्लेक्झिबल राहतात. तर आता बघूया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय सरळ ठेवायचे जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ही पद्मासनाची किंवा अर्ध पद्मासनाची पूर्वस्थिती आहे. आधी कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करू. सुरुवातीला मी तुम्हाला अर्ध पद्मासन दाखवते कसं करायचं. तर आता उजवा जो पाय आहे हा मी फोल्ड केलाय. तर तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता. तुम्हाला जो पाय सहज फोल्ड करता येईल तो तुम्ही करू शकता, उजवा किंवा डावा. मी उजव्या पायाने करते. उजवा पाय जो आहे हा फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं वरती. टाच जी असेल ती डाव्या ओटीपोटाच्या इथे आहे. मी उजवा पाऊल वर घेतले म्हणून उजव्या पायाची टाच डाव्या ओटीपोटाजवळ आहे. आता अर्ध पद्मासन बघा कसं करायचं. डावा पाय जो सरळ आहे तो आपल्याला पुन्हा फोल्ड करायचा आहे आणि त्याचं जे पाऊल आहे ते उजव्या मांडीच्या खाली येईल. डाव्या पायाचं पाऊल उजव्या मांडीच्या खाली. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. अर्ध पद्मासन बऱ्याचशा जणांना करणं सोपं जातं. आता पुढची कृती बघा पूर्ण पद्मासनाची. डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय तसाच मी आता तो मांडीवर ठेवलाय. डावा पाय जो आपण उजव्या मांडीच्या खाली घेतलं होतं पाऊल, ते आपल्याला वरून उजव्या मांडीवर ठेवायचंय. अर्ध पद्मासनामध्ये आपण ते खाली घेतो मांडीच्या, पण इथे पूर्ण पद्मासनामध्ये डाव्या पायाचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीवर घ्यायचं अशा प्रकारे. दोन्ही पाऊलं विरुद्ध बाजूने आपल्या मांडीवर येतात. उजव्या पायाचं पाऊल डाव्या मांडीवर येतं, डाव्या पायाचं पाऊल उजव्या मांडीवर येतं. दोन्ही जे आपल्या टाचा आहेत ह्या क्रॉस होऊन बरोबर त्या आपल्या मधल्या गॅप मध्ये येतात. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. आता ज्यांना नी जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अर्ध पद्मासन करायला हरकत नाहीये. आता याच्यानंतर पुढची कृती बघा. आपले हात गुडघ्यावर ठेवायचे, थोडंसं पुढे झुकायचं, सीटचा भाग थोडासा मागे ढकलायचा आणि कमरेतनं सरळ व्हायचं. म्हणजे इथे आपला पाठीचा कणा आपोआप सरळ राहतो, समस्थितीमध्ये राहतो. ठीक आहे. आसन सोडताना आपल्याला पुन्हा एकदा सावकाश एक एक पाय आपल्याला सरळ करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला प्रॅक्टिस नसते त्यामुळे एक एक पाय सरळ करायचा आणि मग दोन्ही पाय सरळ करून विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आता सुरुवातीला आपण आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जो गुडघा दुखतोय तो गुडघा तुम्ही जास्त तिथे प्रेशर देऊ नका. तो गुडघा तुम्ही दुसऱ्या मांडीच्या खाली घ्या. म्हणजे त्याला जास्त वर न घेता. मला असं वाटतं इथे कुणाला तरी आहे ना गुडघेदुखीचा त्रास, तर त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्या. तर तुमचा उजवा गुडघा दुखतोय ना, त्यामुळे तुम्ही डाव्या पायाने करू शकता. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मग तुम्ही सुखासन करू शकता, जे काल आपण तुम्हाला जमलं होतं का स्वस्तिकासन करणं, तर तुम्ही त्या आसनामध्ये बसू शकता. ठीक आहे. चला, दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि सुरुवातीला आपण कुठलाही पाय फोल्ड करू शकतो, उजवा किंवा डावा. त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. बरोबर. आणि आता जो पाय आपला सरळ आहे, ज्याला अर्ध पद्मासन घालायचं आहे, त्यांनी जो पाय तुमचा सरळ आहे त्या पायाचं पाऊल जो पाय फोल्ड केलाय त्याच्या मांडीच्या खाली घ्या. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. ओके. हा, बरोबर, बरोबर. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. आणि ज्यांना पूर्ण पद्मासन करायचं आहे त्यांनी जो पाऊल जे मांडीच्या खाली आहे ते वरून दुसऱ्या पायाच्या मांडीच्या वर घ्या. ज्यांना पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी ते वरती घ्यायचं. ओके, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. पद्मासन कुणाकुणाला जमलं, मला असं वाटतं प्राजक्ताताई तुम्हाला जमलंय ना, आणि नम्रताताई तुम्हाला पण जमलंय का? ओके.
मयूर सर तुम्हाला जमलंय? तेलंग सर फक्त मला अंगठ्याने सांगा. ओके डन. आणि डॉक्टर मॅडमला पण तुम्ही अर्ध पद्मासन केलं मला असं वाटतं. ओके ठीक आहे गुड. आता दोन्ही हात जे आता थोडासा पाठीचा कणा आपला सरळ होण्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. थोडस पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा म्हणजे पाठीचा कणा आपला सरळ होईल. बरोबर छान. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे हे. डोळ्यालगत मिटून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीचा आनंद आणि समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू देत. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. ते एकदम तंदुरुस्त आहे ही भावना आपल्या मनामध्ये. आणि हे कायम असंच राहणार आहे. छान. आणि आता पुढची कृती. आता ज्यांना शक्य आहे थोडा वेळ या स्थितीमध्ये बसणं त्यांनी या स्थितीमध्ये बसा. आणि आता आपल्याला डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचंय. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा. थोडीशी पुढे घेऊ का म्हणजे लक्षात येईल. बरं फक्त ना माझी विंडो तुम्ही समोर ठेवा म्हणजे तुम्हाला कृती पटकन व्यवस्थित लक्षात येतील. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचंय. उजव्या हाताची मूठ वळवून घ्या. बरोबर. आणि आता आपल्याला रोटेशन करायचंय. आपला जो एल्बो आहे टेनिस एल्बो त्याचं आपण रोटेशन करणार आहोत. हा उजवा हात थोडासा असा फोल्ड करा. ओके आणि सुरुवात करूया गोलाकार फिरवायला. एक हालचाल आपल्या कोपराच्या इथे कशी होते त्याकडे लक्ष द्या. तिथे जे जॉईंट्स आहेत त्याकडे लक्ष द्यायचं. 2 3 4 5 विरुद्ध बाजूने. 1 बरोबर. 2 3 4 5 छान. उजवा हात समोर येऊ देत. त्याची मूठ ओपन करायची आहे आणि हीच कृती विरुद्ध बाजू. डाव्या हाताची मूठ वळवायची. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचं. हात असा थोडासा वरती घेऊया. ओके आणि सुरुवात रोटेशन. 1 2 3 बरोबर. 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर करताय. 4 5 छान. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. बघा कधी आपल्याला एल्बोचा जर प्रॉब्लेम असेल ना टेनिस एल्बोचा तर ती दुखापत आहे ती मेडिसिननी पटकन बरी होत नाही. मग आपल्याला तिथे बेल्ट वगैरे काहीतरी लावावा लागतो. त्यामुळे जराशी ह्या जर आपण छोट्या छोट्या कृती केल्या ना तर आपल्याला हा त्रास होत नाही. शक्यतो स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त होतो कारण की आपण बरीचशी अशी उचला उचलीची कामं असतात. स्वयंपाकघरात कामं असतात. त्यामुळे टेनिस एल्बोचा त्रास असतो. कधी कधी म्हणजे आपण ऑफिसमध्ये सुद्धा माऊस आपल्या हाताखाली सारखा असतो. तर त्यामुळे ह्या जॉईंट्स मध्ये थोडा थोडा त्रास होतो. मग ह्या सगळ्या कृती जर आपण केल्या व्यवस्थित तर हा त्रास कमी होतो. आणि आता आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांची बोटं खांद्यावर. दोन्ही कोपर जॉईंट. आणि आता सुरू करूया. श्वास घेत हात वर नेऊया. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 3 बरोबर. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडा. रिलॅक्स. पद्मासन अर्ध पद्मासन जे आपण घातलंय ते सोडून द्या. एक एका पायाने. एक एक पाय सरळ करा. विश्रांती घ्या. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे वज्रासन. वज्रासन हे अतिशय उपयुक्त असं आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. या वज्रासनाचे आपण आधी कॉन्ट्राइंडिकेशन बघूया की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे वज्रासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे तर त्यांनी हे आसन कसं करायचं हेही मी तुम्हाला पुढे दाखवते. पण अगदीच खूप जास्त पेन आहे गुडघ्यामध्ये आपल्याला अजिबातच बसता येत नाही
तर हे आसन करणं टाळा, पण प्रयत्न मात्र जरूर करा. जर दुखापत वाटली तर करणं टाळा. तर आता बघूया हे वज्रासन कसं केलं जातं, याचे फायदे. जेवणानंतर एकमेव हे आसन आहे की जे आपण करू शकतो. या वज्रासनामध्ये जर तुम्ही जेवणानंतर बसलात 5 मिनिटं तरी, तर तुमचं डायजेशन जे आहे हे अधिक प्रमाणात सुधारतं. तुमची पचन संस्था चांगल्या प्रकारे काम करते. पचन चांगलं झालं की उत्सर्जन चांगलं होतं, म्हणजे आपलं पोट सुद्धा साफ होतं. त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही. वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तर आता हे आसन बघूया कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय आपण फोल्ड करतोय. आधी बघून घ्या, ज्यांना माहिती आहे त्यांना, म्हणजे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे. नवीन साधकांनी बघून घ्या. एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय जो आहे तो पहिल्यांदा फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली द्यायचं. आधी बघून घ्या, मग एकत्र करू. आणि मग डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली द्यायचं. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. आता इथे थोडासा सीटचा भाग वर उचलायचा आणि पुन्हा तो आपल्या पायावर ठेवायचा. बघा, समोरून दोन्ही गुडघे जुळलेले आहेत, मांडीला मांडी चिकटलेली आहे. आता मागचा भाग बघा कसा दिसतो. टाचा ज्या आहेत ह्या आपल्या सीटचा जो भाग आहे ह्या आपल्या टाचांच्या मध्ये आहे. पूर्णपणे सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये येतो. दोन्हीही पायांचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. वज्रासनामध्ये आपला पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो. या प्रकारे आपल्याला हे आसन करायचं आहे. आता ज्यांना अँकल मध्ये म्हणजे आपल्या घोट्यामध्ये त्रास असेल तर त्यांनी काय करायचं दाखवते. नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनची घडी करायची, रोल करायचा आणि ही नॅपकिनची घडी आपल्या अँकलच्या खाली द्यायची. आणि वज्रासन जे आहे हे मॅटवर बसून करा. चटई जर असेल खाली तर पायाला टोचू शकतं, म्हणून मॅटवर बसून करा. ज्यांना अँकलचा त्रास आहे त्यांनी आपल्या नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या अँकलच्या खाली ठेवायची, म्हणजे आपल्या अँकल वरती जास्त प्रेशर येत नाही. त्याचबरोबर ज्यांच्या गुडघ्यांमध्ये समोरून गॅप राहतोय, समोरून समजा असा गॅप असेल, गुडघ्यांमध्ये राहत असेल, मांड्यांमध्ये राहत असेल, तर पुन्हा अशीच नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या दोन्हीही मांड्यांच्या मध्ये ठेवायची आणि दोन्ही मांड्या एकमेकांना अशा थोड्याशा त्या नॅपकिनच्या घडीवरती त्यांचा प्रेशर द्यायचा. तर अशा प्रकारे तुम्ही हे वज्रासन करू शकता. हातांची जी बोटं आहेत ही आपल्याला जुळलेली ठेवायची आणि ती आपल्या मांडीवर असतील या प्रकारे. आता तुम्ही सगळ्यांनी वज्रासन केलंय का? ठीक आहे, हे लक्षात आलंय. आणि बघा, एकेका पायाने वज्रासन सोडायचं. आधी डावा पाय फोल्ड करायचा, आपलं वजन एका साईडला शिफ्ट करायचं आणि मग दुसरा पाय फोल्ड करायचा, दुसरा पाय सरळ करायचा, एक एक पाय सरळ करायचा. ठीक आहे. आणि अँकल वरती समजा तुम्हाला प्रेशर वाटलं तर थोडीशी पावलं अशी आपटून घ्यायची एकमेकांवरती. आता सुरुवात करूया वज्रासनाला. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बरोबर. आता ज्यांना गुडघेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करा, आपले हात जे आहेत हे गुडघ्याच्या जवळ ठेवा. दोन्ही हातांचे तळवे गुडघ्याच्या जवळ ठेवा. मान सरळ, थोडीशी पाठीची स्लँटिंग पोझिशन होते. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही सूचना. म्हणजे त्यांच्या पाठीवर आणि गुडघ्यावरती जास्त प्रेशर येणार नाही. खांदे मात्र रिलॅक्स ठेवा. बाकीच्यांनी आपले दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची आहे. थोडेसे गुडघ्यापासून हात आपले मागे येतील. गुडघ्यांवरती न ठेवता हात थोडेसे मागे घ्या, म्हणजे शरीराची हाताची कोपरं आपल्या शरीराच्या लगत राहतील. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी ह्या संपूर्ण वज्रासनाचा आपण जो देह धारण केलेला आहे त्याचा मागोवा ठेवूया. दोन्हीही पायांचे गुडघे, मांडीचा भाग एकमेकांच्या जवळ आहे.
आपल्या सीटचा भाग दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे का हे आपलं आपण तपासून पाहूया. दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. काही क्षण शांत. वज्रासनामध्ये आपलं श्वसन जे आहे हे उदर श्वसन होतं. पोटाच्या बाजूने आपलं श्वसन चालू होतं आणि हे जेवणानंतर का केलं जातं, ज्या वेळेला आपण अशी पाय फोल्ड करतो तेव्हा आपल्या पोटऱ्या ज्या आहेत या लॉक होऊन जातात. आपला रक्तप्रवाह हा पोटाच्या दिशेने होतो. म्हणून जेवणानंतर तुम्ही या आसनाचा थोडासा तरी सराव करायला हरकत नाहीये. तुमचं पचन सुधारेल, डायजेशन सुधारेल. डोळे उघडायचे आहेत आणि एकेका पायाने आपण हे वज्रासन जे घातलंय ते सोडून देऊया. आधी डावा पाय फोल्ड सरळ करायचा आणि मग उजवा पाय. एक एक पाय सरळ करा. उद्या आपल्याला वज्रासनामधून पुढे जाणारी काही आसनं आहेत ती बघायची आहेत. त्यामुळे वज्रासनाची प्रॅक्टिस थोडीशी ठेवा तुमच्या साधनेमध्ये. अँकल मध्ये थोडासा ताण वाटत असेल तर पावलं एकमेकांवरती अशी आपटून घ्या म्हणजे अँकल मधला ताण संपेल. आणि आज आपण बघणार आहोत शयन स्थितीमधलं काल आपण उत्थित एकपादासन केलं. आज आपण उत्थित द्विपादासन करणार आहोत आणि त्याचबरोबर अर्ध पवन मुक्तासन हे एक नवीन आसन बघणार आहोत. अर्ध पवन मुक्तासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे आसन करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपलं डोकं वर उचलायचं नाही. अर्ध पवन मुक्तासन हे पूर्ण पवन मुक्तासनाच्या आधीची पायरी आहे. याच्याने पुन्हा एकदा आपल्याला गॅसेसचे त्रास होतात. जेवल्यानंतर आपलं पचन नीट नाही झालं की आपल्याला गॅसेसचे त्रास होतात. तर हे त्रास कमी होण्यासाठी या आसनाचा सराव अतिशय लाभदायक ठरतो. त्याच्या नावातच त्याचा लाभ आहे. तर आता हे आसन कसं केलं जातं आपण आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करणार आहोत. त्याच्यानंतर पोटावरती पडून आपल्याला अर्ध शलभासन हे आसन बघायचं आहे विपरीत शयन स्थितीमध्ये. ते सुद्धा बघून घ्या कसं केलं जातं. अर्ध शलभासन पुन्हा एकदा ज्यांची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. अर्ध शलभासनच्या फायदे असे आहेत की हे सायटिका प्रतिबंधक आसन आहे. त्याचबरोबर या आसनामध्ये व्हेरिकोज वेन्स जे आहेत हे आपल्या अधिक ऍक्टिव्हेट होतात. तिथलं ब्लड सर्क्युलेशन अधिक चांगलं होतं. त्यामुळे पायाचे जे काही दुखणी आहेत ही कमी होण्यास मदत होते. तर ही दोन्हीही आसनं आपण बघूया कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. सुरुवातीला पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट आसन दाखवतेय. आपण आधी करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. डायरेक्ट मी आसन दाखवते बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपल्याला उजवा जो पाय आहे तो 90 डिग्री वर घ्यायचा आणि त्यानंतर तो फोल्ड करायचा. पाय दुमडून घ्यायचा. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्यायचा आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. जर आपल्याला हे कोपर पकडता येत नसतील तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहे आणि ही पकड आपल्या पायाभोवती द्यायची आहे. उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न किंवा हाताची गुंफण करून ही पकड द्यायची आहे. आपल्या उजव्या मांडीचा जो भार आहे हा आपल्या डाव्या पोटावरती, डाव्या भागाच्या पोटावरती येतो. ही स्थिती आपली पक्की झाली. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची मानेची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी पुढची कृती बघा.
आपलं डोकं जे आहे हे सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न, शक्यतो हनुवटी लावण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे जे आहेत हे रिलॅक्स ठेवायचे, डोळे बंद करायचे आणि लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचं. डावा पाय बघा, तो एकदम रिलॅक्स आहे. जी काही हालचाल आहे ती आपली उजव्या बाजूने आणि आपल्या अपर बॉडी मधून होत आहे. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा जो पाय आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी तो पुन्हा एकदा 90 डिग्री गुडघ्यातनं सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनीवर, कुठेही धाडकन न आपटता सावकाश कृती. आणि मग ही सेम कृती विरुद्ध बाजूने, डावा पाय 90 डिग्रीवर, तो फोल्ड करायचा, डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा, पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी फक्त पुढची कृती करायची नाही, बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे डाव्या बाजूला पूर्णपणे प्रेशर येतो. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा, डावा पाय 90 डिग्रीवर, नियंत्रित जमिनीवर. आता हे झालं आपलं अर्ध पवन मुक्तासन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उत्थित द्विपादासन. काल आपण एक एक पाय वर उचलला, आज आपल्याला दोन्ही पाय डिग्री बाय डिग्री म्हणजे टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही पाय एकत्रित 10 अंश, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. गुडघ्यातनं सरळ ठेवून दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे. ज्यांना पायामध्ये थरथर वाटेल, अनकम्फर्टेबल वाटेल, त्यांनी हाताची पकड करायची, ती आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे द्यायची आहे आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. इथे आपले कोअर मसल्स अधिक फ्लेक्सिबल होतात. वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. उलट चाल करताना हाताची पकड जी आहे ही सोडून द्यायची, दोन्ही हात शरीराच्या लगत येतील आणि ज्या क्रमाने आपण पाय वर घेतलेत त्याच क्रमाने पाय खाली येतील. 90 डिग्रीवर आहेत, मग ते 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0, नियंत्रित जमिनीवर. मग विश्रांती. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे पाय जे 90 डिग्री आपण वर घेतो ते करणं टाळायचं आहे. ही दोन आसनं कळली आहेत, अर्ध पवन मुक्तासन आणि उत्थित द्विपादासन. आणि आता पोटावर पडून पण जे आपण आसन आहे तेही बघूया आणि मग आपण एकत्रित सुरुवात करू. पोटावर पडून बघा विश्रांती कशी घ्यायची. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून या प्रकारे विश्रांती घ्यायची. हाताचे तळवे बघा सिलिंगच्या दिशेने आहेत, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहे. आता ही विश्रांती तुम्ही टीव्ही पोश्चर मध्ये सुद्धा घेऊ शकता, म्हणजे आपल्या दोन्ही हातांची स्टँड करायचे, आपल्या हाताचा तळवा आपला चेहरा जो आहे हा आपल्या दोन्हीही हातांच्या तळव्यांमध्ये ठेवायचा. तुम्ही या प्रकारे सुद्धा ही कृती करू शकता. आणि आज आपण बघणार आहोत अर्ध शलभासन. तर हे सुद्धा बघून घ्या कसं केलं जातं. विश्रांती, त्याच्यानंतर पूर्वस्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, पायाचे तळवे सुद्धा सिलिंगच्या दिशेला आहेत. जेव्हा आपण अर्ध शलभासन, शलभ म्हणजे काय तर टोळ, तर ह्या पूर्ण शलभासनची ही आधीची पायरी आहे अर्ध शलभासन. आता इथे जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपल्याला आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली द्यायचा, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली ठेवायचा. हनुवटी जमिनीला लॉक असेल. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा, डावा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल,
ज्यांना पोटरीमध्ये मांडीमध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटेल त्यांनी पावलामध्ये थोडीशी हालचाल करायची या प्रकारे. अँकल मधून पाऊल थोडंसं अप अँड डाऊन करायचं. हनुवटी कुठेही वर न उचलता ही कृती. नियंत्रित उजवा पाय जमिनीवर आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होतो. क्रॅम्प आल्यासारखं वाटलं तर पावलामध्ये हालचाल करायची. उलटचाल करताना डावा पाय नियंत्रित जमिनीवर येईल. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्यायचा आणि विश्रांती घ्यायची. ठीक आहे, लक्षात आले? सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. त्याचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपल्या हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. करणार आहोत आपण आता पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. खांदे रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. उजवा जो पाय आहे तो आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. बरोबर. आणि आता तो पाय फोल्ड करा, दुमडून घ्या. उजवा पाय दुमडून घ्या. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या उजव्या पायाचं. आणि आता आपल्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उजव्या ओटी पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष देऊया. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि या स्थितीचा अनुभव घेऊया. आपल्याला हा प्रेशर सुखावह वाटतोय की आपल्याला थोडासा त्रास होतोय, याचा आपला आपण मागोवा घेऊया. एकदम रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपलं पोट जे आहे तिथलं जे अन्नपचन आहे हे आता अधिक प्रमाणात सुधारणार आहे, त्याची क्षमता वाढणार आहे, ही भावना आपल्या मनामध्ये असू दे. एक सकारात्मक विचार, एक पॉझिटिव्ह थिंकिंग. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. इथे थोडस शॉर्ट ब्रीदिंग होऊ शकतं कारण की पोटावरती आपल्या प्रेशर आलाय म्हणून. आणि आता इथे थांबूया. तुम्ही लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. 1 2 3 4 5. छान. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ येऊ दे. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर उचला आणि तो नियंत्रित सावकाश जमिनीवर येऊ. बरोबर. विश्रांती घ्या थोडा वेळ. पोटावरती प्रेशर येतो त्यामुळे थोडस आपलं शॉर्ट ब्रीदिंग होतं. थोडा वेळ विश्रांती. ज्यांची हृदयाची गती, श्वासाची गती वाढली असेल त्यांनी नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय. आणि आता आपल्याला डावा जो पाय आहे तो 90 डिग्री वर घ्यायचा आहे, 90 अंशापर्यंत वर. आणि डावा पाय फोल्ड करा, दुमडून घ्या. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आपल्या हाताचा विळखा डाव्या पायाला द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर
किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही गुंफण द्यायची. बरोबर. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलाय. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स, चेहरा शांत. डोळ्याला गरमिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या डाव्या बाजूच्या ओटीपोटावरती किंवा डाव्या बाजूवर आलेला प्रेशर याकडे लक्ष देऊया. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर, छान, खूप छान. पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. मी अंक मोजते, तुम्ही लक्ष तुमच्या श्वासाकडे द्या. 1 2 3 4 5. उलटचा. सावकाश डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय 90 अंशापर्यंत वर, गुडघ्यातनं सरळ आणि तो नियंत्रित सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. पुन्हा श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडून द्या. आता आपल्याला करायचं आहे उत्थित द्विपादासन. ज्यांना पाठीची दुखणी आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांनी हे आसन करणं टाळा. त्यांनी दोन्ही पाय फोल्ड करा आणि आपले दोन्ही हात आपल्या कमरेच्या खाली द्या, जसं आपण काल केलं होतं. त्यांनी ही कृती करायची आहे ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी. बाकीच्यांनी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये, खांदे रिलॅक्स असतील. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून 10 अंश वर उचलायचे आहेत. मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90. होल्ड. थांबायचं इथे. पायामध्ये थरथर वाटत असेल किंवा दोन्ही पायांमध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या पायाच्या मागे द्या. आता इथे थोडंसं आपल्या कोर मसल्सला बघा एक प्रेशर येतोय, पाठीच्या मणक्यावर प्रेशर येतो, म्हणून ज्यांना पाठदुखी आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता शक्य असेल तर आपल्या दोन्ही पायांचे अंगठे पकडा. दोन्ही पायांचे अंगठे पकडा. थोडासा सीटचा भाग वर उचलला जाईल आणि आता थांबायचं इथे. 1 2 3 4 5. उलट चाल. पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही हात आधी खाली येऊ दे आणि मग दोन्ही पाय हळूहळू नियंत्रित जमिनीवर येतील. 90 आहेत, 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि मग 0. रिलॅक्स. विश्रांती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आपल्या थाय मसल्सवर, हिप जॉईंट्सवर, गुडघ्यावर, कमरेच्या ठिकाणी कोर मसल्सला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता ज्यांचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच 6 महिन्यापूर्वी, त्यांनी पोटावर पडून विश्रांती घेताना थोडीशी काळजी घ्या. पोटावरती जास्त प्रेशर येणार नाही, याच्याकडेही लक्ष द्या. बरोबर. आणि आता आपण करूया टीव्ही पोश्चर. आपल्या हातांचे स्टँड करायचे, म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर आणि दोन्ही हाताच्या तळहातामध्ये आपला चेहरा.
टीव्ही पोश्चर. बरोबर. लहान मुलं कशी टीव्ही बघतात त्याप्रमाणे ही कृती. हा बरोबर बरोबर करतात. आणि आपले पाय जे आता मागे सरळ आहेत ना, त्याचा एक पाय फोल्ड एक पाय सरळ असं करा. एक पाय फोल्ड, पायामध्ये मुवमेंट, एक पाय फोल्ड एक पाय सरळ. म्हणजे आपण जी आसनं केली मगाशी, पवन मुक्तासन किंवा उत्थित द्विपादासन, त्यामुळे जो प्रेशर आला होता तो रिलीज होईल. बरोबर. एक पाय सरळ एक पाय फोल्ड. छान. कृती थांबवायची. आता दोन्ही पाय मागून सरळ करा. दोन्ही पाय मागून एकमेकांच्या जवळ येऊ दे. दोन्ही हात खाली येऊ दे शरीराच्या जवळ. कपाळ आपलं जमिनीवर येऊ दे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली येऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली येऊ दे. रिलॅक्स. आता ज्यांना मानेची दुखणी आहेत त्यांनी जरा हनुवटी जमिनीवर टेकवताना थोडीशी काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. दुखापत वाटली तर आसन सोडून द्या. बाकीच्यांनी सुरुवात करूया. उजवा जो पाय आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती जमिनीपासून वर उचला. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून. बरोबर. आणि हनुवटी जमिनीवर असेल. हनुवटी कुठेही आपल्याला ती वर उचलायची नाहीये, ती जमिनीवरच असणार आहे. सायटिका प्रतिबंधक, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. पाठीची कमरेची दुखणी कमी होतात. असं हे अर्धशलभासन. थोडा वेळ थांबूया. आणि नियंत्रित उलटचाल करताना उजवा पाय सावकाश जमिनीवर येऊ. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती वर उचला जमिनीपासून. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली जो आहे तो पॅसिव्ह होतो. हनुवटी जमिनीवर. बरोबर. छान. आता इथे क्रॅम्प आल्यासारखं वाटलं पायाला तर थोडंसं पावलामध्ये हालचाल करू शकता. मगाशी सांगायचं राहून गेलं. आता तुम्ही थोडीशी हालचाल करू शकता पावलामध्ये. यथाशक्ती थांबायचं आहे. लक्ष श्वासाकडेही द्यायचं. उलटचाल करताना नियंत्रित डावा पाय जमिनीवर येईल. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. आपल्याला या स्थितीमध्ये आज शवासन सुद्धा करायचंय. हा पाठीवर पडून विश्रांती शवासनाची ही स्थिती आहे. आता सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. मगाशी जे आपण पद्मासन अर्ध पद्मासन घातलं ते घालण्याचा प्रयत्न करा किंवा सुखासन. काल जे आपण स्वस्तिकासन पाहिलं ते करण्याचा प्रयत्न करा. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा स्वस्तिकासन. अगदी हेही नाही जमलं तर साधी मांडी घाला. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन म्हणजे उदर श्वसन. प्राणायामाचा आपण पूर्वतयारी करतोय किंवा पूर्वाभ्यास करतोय. आपण समान श्वसन पाहिलं, दीर्घ श्वसन काल पाहिलं आणि आजपासून आपण विभागीय श्वसनाला सुरुवात करतोय. हे श्वसन 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिलं आहे उदर म्हणजे अकार, मग आहे उर म्हणजे उकार आणि त्याच्यानंतर स्कंद श्वसन म्हणजेच मकार. अ उ म अशा 3 भागांमध्ये हे श्वसन विभागलेलं आहे. म्हणून याला विभागीय श्वसन किंवा सेक्शनल ब्रीथिंग असं म्हणतात. तर आज आपण बघणार आहोत अकार म्हणजेच उदर श्वसन.
तर त्याच्या आधी आपण 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करणार आहोत आणि त्याच्यानंतर या विभागीय श्वसनाकडे जाणार आहोत. दोन्ही दीर्घ श्वसन जेव्हा आपण करतो तेव्हा शक्यतो आपले हात गुडघ्यावरती द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. खांदे कोपरं शिथिल. दीर्घ श्वसनासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. विभागीय श्वसनामधलं एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते, मग पुढचे आवर्तन आपण एकत्रित करणार आहोत. हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपली जाणीव जी आहे ही आपल्या उदर भागाकडे घेऊन जायची. श्वास घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना आपल्याला अकारचा उच्चार करायचा आहे आणि आपलं पोट जे आहे हे हळूहळू आतल्या दिशेला जाईल. बघा या प्रकारे. जेव्हा आपण अकाराचा उच्चार करतो तेव्हा आपलं बाहेर आलेलं पोट हे हळूहळू आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. डोळे अलगद मिटलेले. विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन उदर श्वसन. अकाराचा उच्चार आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर. श्वास सोडताना अकार, जाणीव आपली उदर भागाकडे आणि पोट हळूहळू आतल्या बाजूला. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडताना अकार, जाणीव उदर भागाकडे, पोट हळूहळू आतल्या बाजूला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. आणि आता सावकाश आपण जे पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय ते सोडून द्यायचंय आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनाची आदर्श स्थिती घेऊया. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आपल्या आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी.
डोळे अलगद मिटलेले, चष्मा वगैरे असेल तर तो थोडा वेळ बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे. शवासन हे एकमेव असं आसन आहे, की ज्याच्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. हे दिसायला जरी सोपं असलं, तरी हे करायला आपल्याला फार जाणीव जाणीवपूर्वक कृती करावी लागते. इथे झोप लागण्याची शक्यता असते, पण आपण सगळे योग साधक आहोत, हुशार आहोत. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट करणार आहोत. शवासनाची आदर्श स्थिती आपण सगळ्यांनी आता धारण केलेली आहेच. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण जी काही नवीन आसनं पाहिली, त्या आसनांचा मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण अर्ध पद्मासन, पद्मासन, वज्रासन ही ध्यानात्मक पट्टीतली आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये आज आपण अर्ध पवनमुक्तासन आणि उत्थित द्विपादासन ही आसनं पाहिली. पोटावर पडून आपण आज अर्ध शलभासन केलं आणि त्यानंतर प्राणायामाची पूर्वतयारी, त्याच्यामधलं विभागीय श्वसन, अकार, उदर श्वसन आज आपण केलं. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया आणि त्याचबरोबर लक्ष आपल्या देहाकडेही देऊया. देहधारणा ही सगळी साधना करताना नकळत एखादा स्नायू, एखादा शरीराचा अवयव ताणला गेला असेल तर तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. शवासनाला सुरुवात करण्याआधी शवासनाचा श्लोक. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितली आहे, जी आता आपण धारण केलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहा. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी सदाशिव निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला आनंदासन, चैतन्यासन असं समर्पक नाव दिलेलं आहे. आपण सुरुवात आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, खोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत माझ्या शरीराचा हा संपूर्ण भाग मी रिलॅक्स करत आहे. माझी जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी रिलॅक्स करत आहे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ तीही मी आता रिलॅक्स करत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटंसं हृदय मी रिलॅक्स करत आहे, शिथिल करत आहे. माझ्या शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल होत आहे. माझी जाणीव माझ्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझ्या संपूर्ण जबड्याचा भाग, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, माझ्या नाकाच्या शेंड्या, माझे अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल, शिथिल आणि शिथिल होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि या सगळ्याची मला जाणीव आहे. मी शवासनाचा आनंद घेत आहे, अनुभव घेत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे,
मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते सावकाश नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकात लठोर, किती हाकल तरी येई पिकावर. ही बहिणाबाईंची कविता किती समर्पक आहे. तसंच आपलं मनही आहे, जे सतत अविरतपणे एकामागून एक विचार आपल्या मनात येत असतात. या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे आणि विचारांची गती कमी झालेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळी दुःखे, व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. माझ्यात चैतन्य जागृत होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. आणि ते कायम तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि यासाठी मी माझ्या स्वतःला आणि माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. मी जे ध्येय जीवनामध्ये ठरवलेलं आहे त्या ध्येयाकडे माझी उचित अशी वाटचाल सुरू आहे. मी केलेल्या साधनेचं समाधान, आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे. मनोमन आपल्या गुरुजनांचं, आद्य देवतेचं, आई वडिलांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. आणि ही स्थिती कितीही आनंददायी, सुखदायी असली तरीही आपल्याला आजचा दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आपली कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहे. आणि त्यासाठी देहधारणाकडे घेऊन येऊया आपलं मन. आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, सरळ. दोन्ही पाय जोडून घ्या. एक हलकासा खेच. आपण आपल्या आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपण सुरुवात करीत आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डाव्या हाताच्या आधाराने डावा हात डोक्याखाली असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णा पूर्णमुदच्छते पूर्णा पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. समर्पण, नतमस्तक, शरणागत भाव, राग द्वेष अहंकार आपण ह्या ओमच्या चरणी सोडून देत आहोत.
श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ देत. हस्तमैथुनी, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. काही अडचण असेल तर विचारू शकता. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता, सॉरी 6:30 वाजता. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.